मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, आखातामधला संघर्ष जो आता तिसऱ्या आठवड्यामध्ये पोहोचलेला आहे, एका अतिशय भयानक वळणावरती येऊन थांबलेला आहे. तो यासाठी भयानक आहे, की ज्याची चिंता जगाला वाटत होती, ज्याची भीती जगाला वाटत होती, की आत्तापर्यंत गेल्या 15 दिवसांमध्ये हा संघर्ष साधारणतः परस्परांचे संरक्षण क्षेत्रातलं जी साधनसंपत्ती आहे, ज्याला मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, ते उद्ध्वस्त करण्यापुरता हा संघर्ष मर्यादित होता. म्हणजे अमेरिका आणि इस्रायलने इराणचं मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्याला टार्गेट केलेलं होतं, त्याला उद्ध्वस्त केलं होतं. खुद्द डोनाल्ड ट्रम्प असं म्हणाले होते, की आता आम्ही इराणचे सगळे मिसाईल लॉन्च पॅड्स असतील, त्यांचे न्यूक्लिअर स्टेशन्स असतील, हे सगळे आम्ही उद्ध्वस्त केलेले आहेत. त्याचप्रमाणे इराणकडनं देखील प्रामुख्याने अमेरिकेच्या आखातामधले जे मिलिटरी बेसेस होते, त्याच्यावरला त्यांना टार्गेट केलं गेलं होतं आणि केवळ मिलिटरी बेसेसलाच टार्गेट करण्यापुरतं अमेरिका, इस्रायल आणि इराण यांनी स्वतःला मर्यादित ठेवलेलं होतं. पण मित्रांनो, आता हा जो संघर्ष आहे, हा आता मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त करण्यापासून तर तो आता तेलाच्या खाणीपर्यंत, नैसर्गिक गॅसच्या खाणीपर्यंत, त्यांच्या स्टोरेज सिस्टमपर्यंत, त्यांच्या मशिनरीपर्यंत, यापर्यंत हा संघर्ष पोहोचलेला असल्यामुळे जगाची चिंता कमालीची वाढलेली आहे. आणि गेल्या 15 दिवसांमध्ये तेलाच्या किमतींमध्ये साधारणतः म्हणजे ब्रेंट क्रूड ऑइल जे प्रामुख्याने आखातामधनं निर्यात होतं, त्याच्या किमती ह्या साधारणतः 22% वाढलेल्या आहेत. त्या आता क्लोज टू $120 पर बॅरलपर्यंत येऊन थांबलेल्या आहेत. आणि जर हा संघर्ष आता तेलापर्यंत येऊन पोहोचलेला आहे, अशा स्वरूपाने हा संघर्ष जर चालू राहिला, यांनी म्हणजे विशेष करून इराणने ज्या अरब देश आहेत, विशेष करून सौदी अरेबिया असेल, कतार असेल, कुवेत आहे, UAE आहे, इथल्या जर तेलाच्या खाणी, रिफायनरीज यांना टार्गेट करायचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे इराणमधल्या ज्या रिफायनरीज आहेत, त्याला इस्रायल आणि अमेरिकेने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, तर मित्रांनो, ही गोष्ट निश्चित आहे, की जगाला ज्या गोष्टीची प्रचंड भीती वाटत होती, की $150 किंवा $200 प्रति बॅरलपर्यंत देखील तेलाची किंमत जाऊ शकते. तेलाची सप्लाय चेन जी आहे, ऑइलची जी सप्लाय चेन आहे, जी स्टेट ऑफ हॉर्मुझमुळे ऑलरेडी अफेक्ट झालेली आहे, ती कम्प्लिटली डिस्टर्ब होऊन जाणार आहे. आता ॲटलिस्ट इराणची जहाजं जी आहेत, ती स्टेट ऑफ हॉर्मुझमधनं पास ऑन होताना दिसत आहेत. काही चायना बाउंड पास ऑन होताना दिसतात. भारतामध्ये 2 जहाजंही आलेले आहेत आणि आता जवळपास 20 अजून जे शिप्स आहेत, ह्या भारताच्या दिशेने, म्हणजे त्या प्रामुख्याने LNG त्याच्यामध्ये आहे, त्या भारताच्या दिशेने येण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती असताना जर हा तेलापर्यंत जाऊन पोहोचला, तर मात्र परिस्थिती इतकी भयानक होईल आणि मग तेलाची जी सप्लाय चेन आहे, ती कम्प्लिटली डिस्टर्ब होईल. आणि याचा सगळ्यात मोठा धोका असेल तो म्हणजे कार्टर डॉक्ट्रिनला. कार्टर डॉक्ट्रिन हा असा प्रकारे, जिमी कार्टर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांच्या काळामध्ये अमेरिकेचं एक धोरण होतं आणि ते धोरण असं होतं, की कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्रेंट क्रूड ऑइल, ज्याचा मी मागे ह्या ब्रेंट क्रूड ऑइलचं वर्णन मी माझ्या एका व्हिडिओमध्ये केलेलं होतं, की ज्याला लाईट क्रूड ऑइल मानलं जातं आणि स्वीट क्रूड ऑइल मानलं जातं. लाईट आणि स्वीटचा अर्थ असा होतो, की त्याच्यामध्ये सल्फर इम्प्युरिटीज या अतिशय कमी असतात आणि ते हलकं असल्यामुळे ते पेट्रोल आणि डिझेलमध्ये ते तात्काळ कन्वर्ट होऊ शकतं. म्हणजे क्रूड ऑइलचे मल्टिपल यूज आहेत. त्याच्यापैकी पेट्रोल आणि डिझेल हा एक त्याचा उपयोग आहे. परंतु जे सहजपणे कन्वर्ट होऊ शकतं, ते ब्रेंट क्रूड ऑइल असल्यामुळे ब्रेंट हा एक प्राईसचा बेंचमार्क हा तयार करण्यात आलेला होता. तो यासाठी तयार करण्यात आलेला होता, की तो त्याच्या आधारावरती या तेलाच्या जागतिक बाजारपेठेमधल्या किमती ह्या निर्धारित केल्या जात होत्या. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्रेंट क्रूड ऑइल हे फ्लो होत राहिलं पाहिजे आहे आणि ते वेगवेगळ्या देशांना मिळत राहिलं पाहिजे आहे. त्यामुळे एकूणच महागाईवरती नियंत्रण राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या महामंदीचा धोका निर्माण होत नाही. मात्र परिस्थिती अशी आहे, की हे जे कार्टर डॉक्ट्रिन आहे 1980 मधलं, या कार्टर डॉक्ट्रिनला आता प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे. किंबहुना ते पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. तो डोनाल्ड ट्रम्पचा मेन कन्सर्न आहे. कारण आता गल्फमधलं ऑइल जे आहे ते फ्लो होत नाही आहे आणि ते फ्लो होत नसल्यामुळे ऑलरेडी तेलाच्या किमती वाढायला लागलेल्या आहेत. रशिया युक्रेन संघर्ष असेल, कोविडची महामारी असेल, त्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेला बसलेला त्याचा प्रचंड फटका असेल आणि आता जर तेलाच्या किमती वाढल्या,
तर याचा परिणाम हा प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवरच होणार नाही, ते एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासावर होणार आहे. त्यामुळे एखाद्या मोठ्या रिसेशनची किंवा एखाद्या मंदीची लाट देखील येण्याची शक्यता नाकारता येत नाही, जर हा संघर्ष तेलापर्यंत पोहोचला तर. जर गेल्या 48 तासामधल्या एकूणच घटना आपण आखाती संघर्षाच्या बाबतीमध्ये पाहिल्या, तर ह्या 48 तासामध्ये इराणचे टॉप 3 लीडर्स जे आहेत, मुख्य म्हणजे लारिजानी असेल, एक मोठे स्कॉलर होते. त्याचप्रमाणे इराणची जी नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल आहे, त्याचे ते सेक्रेटरी होते आणि गेल्या जवळपास 3 दशकांपासून इराणच्या राजकारणावरती त्यांचा प्रचंड मोठा दबदबा होता. त्यांनी प्रेसिडेंटच्या पोस्टसाठी पण कॉन्टेस्ट केलेलं होतं आणि अत्यंत हार्डलायनर म्हणून ज्यांना ओळखलं जायचं. विशेष म्हणजे ते PhD होल्डर होते, ते प्राध्यापक होते आणि त्याचप्रमाणे त्यांचा इमॅन्युअल कांटवरती त्यांचा अतिशय दांडगा अशा स्वरूपाचा अभ्यास आहे. ते भारतामध्ये देखील अनेकदा येऊन गेलेले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी पेपर प्रेझेंट केलेले आहेत आणि एकूणच लारिजानी फॅमिली ही इराणमधली अतिशय पॉवरफुल फॅमिली, जशी केनेडी फॅमिली अमेरिकेमध्ये पॉवरफुल आहे, तसे ह्या लारिजानींचे भाऊ देखील अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये इराणमध्ये त्यांचं कार्य अतिशय मोठं आहे. आणि हे जे लारिजानी आहे हे प्रामुख्याने आयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सगळी सत्तासूत्र बऱ्यापैकी त्यांच्या हातात होती. कारण मुस्तफा खामेनी जरी राष्ट्रात सर्वोच्च धार्मिक नेते झाले असले तरी देखील त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा पब्लिक अपीअरन्स हा पूर्णपणे बंद झाला आहे आणि इस्रायलकडनं आणि अमेरिकेकडनं हे पण सांगितलं जात आहे की ते अत्यंत सिरियसली इंजर्ड झालेत, किंबहुना ते पॅरालाइज झालेत आणि त्यामुळे ते पब्लिक अपीअरन्स हे देत नाही आहे. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो की हू इज कॉलिंग द शॉट्स, तर इराणमध्ये सध्या लारिजानी यांचा वरती सगळ्या गोष्टी ह्या केंद्रित होत्या. पण लारिजानींना देखील मारण्यात आलं आणि त्यानंतर 2 महत्त्वाचे लीडर्स, एक आहे सुलेमानी आणि दुसरा आहे खतामी. या दोघांनाही, खतामी तर त्यांच्या इंटेलिजन्सचे प्रमुख होते, हे दोघे जण मारले गेलेत. त्यामुळे लारिजानी, सुलेमानी आणि खतामी या तिघांना गेल्या 48 तासामध्ये अमेरिका आणि इस्रायलच्या अटॅक्समध्ये या तिघांचा मृत्यू झालेला आहे. आणि त्यामुळे इराणमध्ये प्रचंड मोठी बदल्याची किंवा सूड घेण्याचा एक भावना आहे. आणि त्याच्यामध्ये 48 तासामध्ये आणखीन एक घडामोड अशी घडली की इस्रायलने जो इराणच्या, जसं खर्ग आयलंड जे इराणच्या तेलाचं, ज्याला मी म्हणतो की एक आत्मा आहे, त्याचा कणा आहे पाठीच्या, त्याचप्रमाणे इराणमधली जी दुसरी अतिशय महत्त्वाची पर्शियन गल्फमधली जी तेलाची खाण आहे, ज्याला साऊथ पार्स असं म्हटलं जातं, याच्यावरती इस्रायलकडनं अटॅक झाला आणि त्यामुळे इराण प्रचंड चवताळला आणि इराणनी त्याचा जो प्रतिहल्ला केला, तो प्रतिहल्ला त्यांनी इस्रायलवर केला नाही, तर तो त्यांनी कतारवरती केला. दोहामधली लफान म्हणून जी LNGची जगातली सगळ्यात मोठी LNGच्या जी प्रामुख्याने प्लांट आहे त्याच्यावरती अटॅक केला गेला आणि त्यामुळे शॉकवेव्ज संपूर्ण जगामध्ये पोहोचलं. लक्षात घ्या, भारत देखील आपली जी तेलाशिवाय नैसर्गिक गॅसची जी गरज आहे, विशेष करून LNGच्या बाबतीमध्ये, ही कतारकडनं भागवतो. आपण आपल्या गरजेच्या जवळपास 60% जो LNG आहे तो कतारकडनं घेतो आणि त्यामुळे भारतासाठी आणि इव्हन जगासाठी देखील कतारचा LNG हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि त्याची जी लफान म्हणून सगळ्यात मोठा त्यांचा जो प्लांट आहे त्याच्यावरती इराणकडनं अटॅक केला गेला आहे. त्यामुळे ट्रम्प परत चिडलेले आहेत आणि ट्रम्पने पुन्हा सांगितलं की इस्रायलनी केवळ साऊथ पार्स, इराणच्या ऑइल रिझर्व्ह खाणीवरती अटॅक केलेला आहे, आम्ही आता साऊथ पार्स पूर्णपणे उद्ध्वस्त करू. आता मित्रांनो, ज्या पद्धतीच्या धमक्या यायला लागलेल्या आहेत आणि यांनी आता LNGचं प्लांट असेल किंवा ऑइल रिफायनरीज असेल याच्यावरती लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आणि ही अतिशय चिंतेची बाब आहे. आता मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चरवरती लीडर्स परस्परांचे ठार करण्याबरोबरच आता हा संघर्ष तेलाच्यावरती उतरलेला आहे. तेलांच्या खाणी असतील, रिफायनरीज असतील, त्यांचे प्लांट्स असतील, त्यांना स्टोअर करून ठेवण्याच्या फॅसिलिटीज असतील, या सगळ्यांवरती आता अटॅक व्हायला लागलेले आहेत आणि त्यामुळे जगाची चिंता प्रचंड वाढलेली आहे. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा झाला की डोनाल्ड ट्रम्पने एक अपील केलेलं होतं नॅटो कंट्रीजला की तुम्ही आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये आपण जर सेफली तिथं पॅसेज व्हायचं असेल ऑइल शिपचा, तर त्याला प्रोटेक्शन लागेल, एस्कॉर्ट लागेल, त्यासाठी राष्ट्रांनी पुढे यावं. मात्र मित्रांनो, कोणालाही या संघर्षामध्ये आपले हात पोळून घ्यायचे नाही आहेत आणि त्यामुळे पोलाइटली इंग्लंडने, फ्रान्सने या बाबतीमध्ये स्पष्टपणे नकार दिला, जपानने नकार दिला, साऊथ कोरियाने नकार दिला. याचं दुसरं पण कारण असं आहे की या संघर्षामध्ये अप्रत्यक्षपणे रशिया आणि चायना इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे इराण, जसं मी मागे पण माझ्या काही व्हिडिओजमधनं या सगळ्यांचा उल्लेख केला होता की इराण ह्यामध्ये संघर्षात जो टिकून आहे
तो टिकून प्रामुख्याने त्यांच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स आणि मुख्य म्हणजे त्यांची जी मोझॅक सिस्टम आहे, मोझॅक सिस्टम ही एक पद्धतीची डिसेंट्रलाइज कमांड सिस्टम आहे. डिसेंट्रलाइज कमांड सिस्टमचा अर्थ असा होतो की त्यांच्याकडे अशा प्रकारची चेन ऑफ कमांड आहे की ज्याच्यामध्ये कोणाला ऑर्डर द्यायची गरज नसते. त्यामुळे लोकल लीडर जे आहेत, विशेष करून इराणचे जे 31 प्रांत आहेत किंवा 31 प्रांत आहेत आणि त्याच्यामध्ये जो त्यांचा रिव्होल्युशनरी गार्डचे जे लोकल कमांडर्स आहेत, हे लोकल कमांडर स्वतःहून या संदर्भामधले निर्णय हे प्रामुख्याने घेत आहेत आणि स्वयंप्रेरणेने ते ह्या सगळ्या गोष्टी करता आहेत. त्यामुळे आपल्याला ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्यांना जो इंटेलिजन्स लागतो प्रामुख्याने तो रशियाकडनं प्रोव्हाइड केला जातोय. त्याचप्रमाणे चायनाकडनं त्यांना पैसा, कारण इराणचं तेल हे प्रामुख्याने अजूनही चायनाला जातं आहे आणि त्यामुळे चायनाकडनं त्यांना पैसा मिळतोय. त्यामुळे अप्रत्यक्षपणे चीन आणि रशिया याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावरती उघडपणे आरोप केलेत की रशिया याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असल्याचा. आणि त्यामुळे याच्यात असं आपल्याला महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागेल की ह्या देशांना असं वाटतं, जपान असेल, साऊथ कोरिया असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, की आपण जर या संघर्षामध्ये उतरलो तर आपण केवळ इराणला चॅलेंज करत नाही आहोत, तर आपण त्याचबरोबर रशिया आणि चीनला पण चॅलेंज करतोय. आणि तसा कोणताही पंगा घेण्यासाठी हे देश तयार नाही आहेत, कारण हा संघर्ष आणखीन वाढू शकतो जर नॅटो याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले. हा संघर्ष जो आता आखातापर्यंत आहे, जो दक्षिण आशियापर्यंत आला आहे, तो एशिया प्रशांत क्षेत्रापर्यंत, आशिया प्रशांत क्षेत्रापर्यंत पण जाऊ शकतो. त्यामुळे कोणी यामध्ये उतरायला तयार नाही आहे. त्यामुळे स्ट्रेट ऑफ हार्मुजचं रक्षण कोण करणार, तिथनं जाणाऱ्या जहाजांचं रक्षण कोण करणार, इन्शुरन्स कंपन्या इन्शुरन्स काढायला तयार नाही आहेत. आणि आता ह्या देशांनी परस्परांच्या तेलांच्या खाणींवरती अटॅक करायला सुरुवात केल्यामुळे तेलाची किंमत ही $150 किंवा अगदी येत्या काळामध्ये हा संघर्ष सुटला नाही आणि अशाच प्रकारे तेलांच्या खाणींवरती अटॅक होत गेलं तर संपूर्ण तेलाची सप्लाय चेन डिस्टर्ब होऊ शकते आणि तेलाच्या किमती या $200 प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतात.